पंचायत आहे ना, त्या प्रशासनाचा सर्व अधिकार कोण बघता मॅडम? तुमच्या तुम्ही अधिकारी आहेत, पण कार्यालयीन प्रमुख कोण आहे? कोण नाही, त्याच्या जे कार्यालयाचे ऑफिशियल जे कागदपत्र कोण हाताळतं मुख्य म्हणून? जबाबदार कोणतरी व्यक्ती असेल ना. तुम्ही आल्यानंतर तुम्हाला कोणती माहिती दिली पाहिजे प्रशासनाची, कुठल्या विभागात कुठलं तक्रार अडचणीत आहे, कुठलं काम केलं पाहिजे, कुठलं काम नाही झालं पाहिजे, अशी काही कोणतरी माहिती त्यांना असू शकते ना. पण तुम्ही गेला नसलात तर मॅडम सांगा ना आम्हाला, गेलो नाही म्हणून. काय त्याची अडचण एवढी? हा, नाही गेलात ना, मग मॅडम जागेवर न जाता तुम्ही एवढं आज एवढ्या लोकांच्या तिथं बळी जाणारे असताना, केस न्यायप्रविष्ट असताना तुम्ही कोणाच्या आदेशाने खरेदी केलं गाईत? त्या पत्राचं आम्हाला उत्तर द्या, ते पत्र द्या आम्हाला. मग तुम्हाला नाही नाही नाही, तुम्ही खरेदी करण्या अगोदर तुम्हाला आलेले असणार ते द्या आम्हाला. प्राप्त करून देतो नको तुम्ही ज्या ती एवढं घाईत आज 3 वर्ष खरेदी का झालं नाही? पूर्वीचे मुख्याधिकारी होते, कोण होते? बाबरसाहेब होते. बाबरसाहेब, त्या बाबरसाहेबांनी त्यांना खरेदी करता आलं नसतं. त्यांनी सर्व परिस्थितीचा अभ्यास केला, त्यांच्या अहवालाचा अभ्यास केला, आणि एवढं सगळं अभ्यास केल्यानंतर त्यांना पण कळलं, आणि त्यांच्याच सहीचं हे पत्र आहे. तुषार बाबर जिल्ह्यात नियुक्ती झाल्यानंतर का दिलं त्यांनी पत्र रद्दचं? म्हणजे त्यांनी जी काय इथं कारभार केला, चुकीचा केला असं म्हणायचं का? मग तेच आम्ही म्हणतोय ना, तुम्ही बदल देऊ नका विषयाला. तुम्ही खरेदी खत केलात, त्याच्यानंतर तुम्ही आल्यानंतर तुम्ही खरेदी खत करण्याच्या अगोदर पुनर्पाणी झाली. हा, मग त्या पुनर्पाणीचे आम्हाला कागद द्या, आणि तुम्ही जागेवर न जाता, याची पाहणी न करता, कागदाची पडताळणी न करता, केवळ एखादी कोणाच्या तरी सांगण्यावरून तुम्ही मग कसं? मग कुणाच्या सांगण्यावरून केलात खरेदी खत? तुम्ही कुणाच्या सांगण्यावरून केला? बघा, आम्ही ग्रामस्थ म्हणून स्पष्ट विचारतो, त्याच्यात काही कुठला विषय नाही, आम्ही वाद घालत नाही, काय नाही. आमच्या न्याय हक्कासाठी आम्ही लढायला बसलेलो आहे. आम्हाला उत्तर पाहिजे. नसेल पर्याय तुमच्याकडे नसेल, मी काय म्हणतो, हे बघा, कुठंही काय झालेलं नाही आहे, लक्षात घ्या. तुम्ही कोणाच्या तरी याच्यावरून तुम्ही तो प्रस्ताव केला, खरेदी खत केला, ठीक आहे. मग आज आम्ही तुम्हाला सांगतोय ना की झालं हे बोगस प्रकल्प आहे, बोगस जागा आहे, कुठलेही कागदपत्र योग्य नाही आहेत. असं असताना तुम्ही त्या जागेसाठी मॅडम हट्ट का करताय? तुम्ही नगरसेवकांची बैठक बोलवा, ठराव घालून घ्या. ज्या नगरसेवकांनी ठराव घातला ना, त्या नगरसेवकांना बोलवा, ठराव घाला नगरपंचायत की ही जागा रद्द करण्यात येते, कचरा डेपो, दुसरीकडे जागा शोधा. अन्य गावात कुठंही जागा उपलब्ध नाही, असं काय ओसड पडले काय? मागरान जागा मिळणारच आहे, आम्ही सहकार्य करतो ग्रामस्थ म्हणून. पण आमच्या जीवन मरणाचा प्रश्न येतो तुमच्या एका हट्टासाठी. मॅडम, तुमचा हट्ट थांबवा. किती मीटिंग घेणार? तुम्ही आम्हाला तसं पत्र द्या की सदर जो प्रस्ताव आहे त्याला अधिकृत रस्ता नाही, तुम्ही पाणी केलेली नसेल अजून, मला वाटतं ते नाहीच आहे. हा रद्द करा, हा प्रस्ताव रद्द का करावा लागतो? पत्र द्या आम्हाला, पत्र द्या. हा, तेच पत्र देऊ दे. रद्द करण्यासाठी तुम्ही पाठवा. आम्ही मागणी करतो, कारण तो प्रस्ताव योग्य नाही. आणि ते पाहिजे तर तुमच्या नगरपंचायतीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र आहेत, त्याच्या संदर्भ टाका त्यांना की त्यांनीच दिलंय नामंजूर आहे म्हणून. तुम्ही कुठला अधिकारी मंजूर करताय प्रस्ताव? कुठं आहे ते पत्र? आम्ही देऊ काय की मिळेल तिथे? नगरपंचायत पत्र आहेत, ज्या नगरसेवकांची तुम्ही पूर्वीच असू दे ते तुम्ही घ्या ना. तुम्ही जबाबदार अध्यक्षांना बोलवा, अध्यक्षांना बोलवा. साहेब, आमची एक विनंती आहे की हा विषय थांबला ना तर त्याला पर्यायी जागा द्यायची जबाबदारी आमची. इथे लोकांचा कोणाचाही विरोध नाही. अशा ठिकाणी जी जागा आहे ती कोणालाही त्रासदायक होणार नाही. बघा, हा मॅडम, तुम्ही जी आर वाचला असणार ना, वाचला असणार म्हणजे अधिकारी आहेत म्हटले वाचणार. हस्तांतरण पत्र खरेदी खत करायचं असेल तर कसं करायचं शासनाने? ह्या डम्पिंग ग्राउंडसाठी उपविभागीय अधिकारी, उपजिल्हा अधिकारी भूसंपादन यांनी कायदेशीर शोध अहवालाच्या आधारे म्हणजे सर्च रिपोर्ट खाजगी जमिनी संदर्भात कोणताही न्यायालयीन वादविवाद नसल्याची व खरेदी प्रक्रियेसाठी कोणतेही बाधा येत नसल्याची खात्री करावी. पत्रकार बंधूंनो लक्षात घ्या,
आपण खात्री केलात का? हे कोण सांगतंय? महाराष्ट्र शासन सांगतंय. आणि शासनाच्या अंडर तुम्ही किती खाली आहेत? नगरपंचायत म्हणजे काहीच नाही शासनाच्या खाली. हे शासन सांगतंय तुम्ही हे सगळं करा, ते तुम्ही करतच नाहीत. ह्या सगळ्या अधिकाऱ्यांना तुम्ही माहितीच देत नाहीत. प्लस तुम्ही जे वरिष्ठ अधिकारी आहेत, कुठले जिल्हा परिषद प्रांताधिकारी असतील, जिल्हाधिकारी, यांची दिशाभूल करताय तुम्ही नगरपंचायतला. माझा आरोप आहे. कारण ग्रामस्थांना तुम्ही योग्य उत्तरच देत नाहीत. याचा अर्थच आहे की तुम्ही दिशाभूल करताय वरिष्ठांची. त्या वरिष्ठांना साहेब काहीच माहित नाही जिल्हाधिकाऱ्यांपासून. ते फक्त पत्रावर करतात. आणि हे फक्त हीच जमीन चांगली आहे. नगरपंचायत लांजा कोत्रेवाडीचीच जमिनीला हट्ट का व्हायचा? ह्या पाठीमागे काय दडलंय हे महत्वाचं आहे. आणि ते मी 13च्या बैठकीत सांगितलं की आम्हाला पडद्या पाठीमागे मॅडम जायला लावू नका ग्रामस्थांना. आमची ती तयारी आहे. हा प्रस्ताव जोर जबरदस्तीनं केला गेला कागदपत्र अभावी चुकीच्या ठिकाणी, तर आम्ही ह्या सगळ्या प्रकाराची चौकशी लावणार. हे मी परवा तिथं बैठकीत सांगितलंय. आजही न्यायदंडाधिकारी साहेब आहेत यांच्या समोर सांगतो की आम्ही या पूर्ण पालामुळे खोलून काढणार की हा तुम्ही धुंद्र्याचा प्रकल्प रद्द करताय. जिल्हाधिकारी सांगतात ते. आणि इतर 5 प्रस्ताव तुम्ही रद्द झालेल्याचं पत्र देताय. आणि कोत्रेवाडीतला जो प्रस्ताव आहे ज्याला रस्ताच नाही अधिकृत, तो तुम्ही प्रस्ताव घेताय. याचा अर्थ काय आहे? याच्या पाठीमागं काय चाललंय एवढं आता न समजण्याची जनता अडाणी राहिलेली नाही. जनते रद्द करण्यासंबंधी आमचं आता काय तुम्ही सांगितलं त्याबद्दल आम्ही ठीक आहे. आम्ही आपला न्यायदंडाधिकारी काय आम्ही विचार करतो. मुख्याधिकाऱ्याने आम्हाला एक पत्र द्यावं, कारण जबाबदार विषयाला ते आहेत, तुम्ही नाही, बरोबर ना? त्यांनी पत्र द्यावं व यांच्या मागणीनुसार न्यायालयीन प्रक्रिया आहे. यांच्या मागणीनुसार सदरचा जो बोगस म्हणजे बोगस नाही म्हटलं चालेल कोत्रेवाडीतील घनकचरा प्रकल्प आम्ही रद्द करतोय. आणि ते रद्द करून आम्ही फेरप्रस्ताव मागण्याची तजवीज ठेवत आहोत. असा अहवाल आहे ना जिल्हाधिकाऱ्यांना पाठवावा त्यांनी. आणि त्याची तसं आम्हाला पत्र द्यावं. आम्ही थांबतो. जाऊन घेऊन होते मुख्याधिकाऱ्यांच्या सहीचं पत्र पाहिजे. आम्ही तुम्ही आता गेलात तरी चालेल. आम्ही तासभर तुम्हाला लागला तरी चालेल. पत्र व्यवस्थित विचार करून द्या. तुमच्या लक्षात आलेलाच आहे पूर्ण 100%. फक्त तुमचा एवढाच विषय राहिलेला जमली की रद्द करायचं की ठेवायचं. रद्द ठेवायचं तो करण्याचा अधिकार आमचा नाही. नाहीच आहे. मला माहिती आहे ना. फक्त तुम्हाला करण्याचा अधिकार आहे, रद्द करण्याचा नाही. मग तुम्ही आता काय करा, जो रद्द करण्याचा अधिकार जरी नसला तरी ग्रामस्थांना एक तुम्ही फॉरवर्ड कोण करतं? फॉरवर्ड तुमचा अधिकार आहे ना. तुम्ही सांगा ग्रामस्थांच्या न्यायासाठी आम्ही सर्वत्र चौकशी केली, पाहणी केली. सदरचा आम्ही नाकारत असून तो रद्द करण्यासाठी हे जिल्हाधिकाऱ्यांतून पाठवा. तशी तजवीज ठेवा. म्हणजे तुम्ही कोणाला बोलवायचं बघा बैठक घेऊन. असं आम्हाला पत्र द्या. मग ती बैठक लावायची तुमची जबाबदारी आहे. आम्हाला पत्र द्या, आम्ही थांबतो दुपारी. आणि हे पत्र तुम्ही 22 सपूरला आणला. नाही सर ही चर्चा झाली साहेब तुम्ही होता या पद्धतीने चर्चा झाली. तसा विषयच आता होत नाही. दुपारी जी चर्चा झाली हो साहेब, दुपारी जो संदर्भ दिलात ना तहसीलदार साहेब समोर आहेत. म्हणजे साहेबांच्या समोर जो निर्णय होतो तो किती फिरवा फिरवी होतोय. दिशाभूल होते ही. समक्ष हे आपले न्यायदंडाधिकारी आहेत ना, त्यांच्या समोर दिशाभूल केली जाते आमची ग्रामस्थांची. इतर वेळी काय करायचं आम्ही? ज्या पत्रात जिल्हाधिकारी यांना म्हणतात आता 22 साहेब हो पत्रकार साहेब, दुपारी विषय काय जरा सांगतो तुम्हाला. दुपारी विषय असा झाला, सर्व मुद्दे विचारलेले. आम्ही मॅडमला विचारलं की तुम्ही चार्ज घेतल्यानंतर संवेदनशील विषय, न्यायप्रविष्ट विषय असल्यामुळे तुम्ही जे खरेदी खत केलात त्याआधी तुम्ही प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाणी केलात का? कारण विषय न्यायप्रविष्ट होता, संवेदनशील विषय. त्यानंतर त्या मॅडम मला नाही गेलेलो. मग तुम्ही खरेदी खत कसं केलं? हा तर विषय आहे. मग आम्हाला हे जे आमच्या विषय आहेत हा आधी प्रकल्पच बोगस घेतलेला आहे हे त्यांना समक्ष सांगितलेलं प्रस्ताव. ग्रामस्थांच्या भावना तुम्हाला कळवायला काय त्याच्यात काय मला हो, वाटत नाही ना. मग मला असं चूक वाटत नाहीये. तुम्ही एक प्रशासकीय अधिकारी आहात. ग्रामस्थांच्या भावना तुम्हाला वरती कळवायला कोणती अडचण नाही. बरोबर की तुमच्या प्रश्नाच्या मागणीनुसार आम्ही प्रकल्प रद्द करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाला प्रस्ताव पाठवतो. मग रद्द प्रकल्प करण्याचा हा त्याच्यात उल्लेख आला पाहिजे. तुम्ही रद्द करू नका, तुम्हाला अधिकार नाही आहे. आमची मागणी आहे. आणि त्या विषयावर दुजोरा दिला गेला आणि ते निघून गेलात ना. मागणीनुसार ना ती मागणी कोणत्या अडचण लक्षात आलं असेल साहेब. आता नगरपंचायतीवर सर्व जबाबदारी आम्ही ठेवतो आणि याचा पुढचा मार्ग आम्ही अवलंबतो. याला सर्वस्वी जबाबदारी नगर